नमस्कार. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे आणि त्या स्पर्धेची अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा अंतर्गत क्रीडा विश्वामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्रीडा विश्वातील नवीन अपडेट, नवीन माहिती, खेळाडूंनी केलेली अद्वितीय कामगिरी व्हिडिओच्या स्वरूपात आपण सांगत असतो. त्याचा फायदा चालू घडामोडी अंतर्गत प्रश्नांसाठी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वाची जी काही अपडेट क्रीडा विश्वातील असेल ती तुम्हाला लवकर आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा विषय मुख्य हा आहे की भारतीय जोडीने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलेले आहे. त्याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. क्रीडा विश्वातील ही महत्त्वाची अपडेट आहे. गायत्री आणि त्रिसा यांनी ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलेले आहे. गायत्री आणि त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना नुकतेच क्रीडा मंत्रालय यांनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. अर्जुन पुरस्कार या दोघींना मिळालेला आहे. हे दोन्ही नाव बॅडमिंटन क्षेत्रातील उभरते सितारे आहेत, म्हणजे युवा खेळाडू आहेत. त्रिसा आणि गायत्रीला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळालेले आहे आणि अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या आहेत. तर याआधी नेमकं कोणत्या महिला खेळाडूंनी अशी कामगिरी केली याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या मध्ये आपण पाहणार आहोत. आता सुरुवात आपण त्यांना ऐतिहासिक कांस्य कोणत्या स्पर्धेत मिळाले त्या संदर्भात माहिती पाहून घेऊ. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना ऐतिहासिक कांस्यपदक मिळालेले आहेत. नवी दिल्लीत सध्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहे. ऑलिम्पिकपटू पी.व्ही. सिंधूचा पराभव झाल्याने आता फक्त महिला दुहेरीतील खेळाडू त्रिसा व गायत्रीकडूनच प्रेक्षकांना पदकाची अपेक्षा होती आणि ही अपेक्षा त्यांनी नक्कीच पूर्ण केली आहे. उपांत्य लढतीत त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी कांस्य पदकावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताला पदक हे मिळालंच, ते कांस्य पदक मिळालेले आहे. पी.व्ही. सिंधूचा पराभव झाल्याने भारतीय खेळाडू पदक मिळवतील का हीच क्रीडाप्रेमींना आशा लागून राहिली होती. ती एकमेव आशा या दोघींकडून अपेक्षित होती आणि त्यांनी ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे. अखेर ऐतिहासिक कांस्यपदक त्यांनी जिंकलेलं आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व विद्यमान विजेत्या म्हणजे जागतिक बॅडमिंटन स्पर्धा दुहेरीतील विजेत्या ते क्रमवारीत देखील एक नंबरला आहे. म्हणजे सामना एकतर्फी होणार नाही. खूप टफ सामना होता. चीनच्या लिऊ शँगशू आणि टँग निंग या जोडीने भारतीय महिला खेळाडू त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदचा पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला खेळाडूंनी अखेर शेवटपर्यंत झुंजलेली समोर टॉपच्या म्हणजे चीनच्या सर्वात टॉपच्या खेळाडू होत्या, जे जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावरती. म्हणजे सामना भारतीय खेळाडूंसाठी एकतर्फी नव्हताच, खूप कठीण सामना होता. तरी या पराभवासह बिगर मानांकित या जोडीने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून आपले लक्ष वेधून घेतलेले आहे. म्हणजे कुठल्याही बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना खेळाडूंना मानांकन भेटत असतात. तर भारतीय जोडी त्रिसा आणि गायत्रीला या स्पर्धेमध्ये मानांकन सुद्धा नव्हतं, तरी त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि बॅडमिंटन विश्वाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. बिगर मानांकित जोडी असून सुद्धा टॉपच्या म्हणजे चीनच्या महिला खेळाडू जे दोन्ही ते सध्या टॉपला होत्या त्यांना कडवी झुंज या दोन्ही खेळाडूंनी दिलेली आहे. त्यामुळे बॅडमिंटन विश्वासाठी एक चांगली गोष्ट आहे. आपल्या भारतीय जोडीने पहिला गेम जिंकलेला होता, पण त्यांना आपल्या खेळीची लय कायम ठेवता आली नाही. कारण समोर जबरदस्त खेळणारे खेळाडू होते. चीनचे खेळाडू होते जे टॉपला मानांकामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले खेळाडू होते. चीनच्या खेळाडूंनी त्यांचा 21-18, 13-21 आणि 8-21 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदकच्या शर्यतीत ते गेले. यापूर्वी 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते आणि 2011 नंतर 2026 मध्ये भारतासाठी पदक जिंकणारी ही केवळ दुसरी जोडी ठरलेली आहे. त्रिसा आणि गायत्री. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडीनंतर क्रीडा विश्वातील महत्त्वाची माहिती सांगत आहे. मी लक्षात ठेवा, हा प्रश्न एखाद्या दिवस विचारला जाऊ शकतो. 2011 मध्ये
बॅडमिंटनमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला दुहेरीमध्ये कोणी पदक जिंकले होते? तर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाने जिंकले होते. 2011 नंतर आता कोणी जिंकलेलं आहे? त्रिशा आणि गायत्रीने कांस्य पदक जिंकलेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बॅडमिंटन क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी दुहेरीत कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली याची इत्थंभूत माहिती आपण दिलेली आहे, ज्याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडींतर्गत एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने आपण ही माहिती दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती आपण क्रीडा विश्वातील जे नवीन नवीन अपडेट आहेत, नवीन नवीन माहिती ज्याचा फायदा MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो, याच अनुषंगाने व्हिडिओ आपण देत असतो. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो असताना दिसत आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलात चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून क्रीडा विश्वातील काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.